गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. आवाज येतो सर्वांना? गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. आवाज येतो ना? गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. ओके, स्क्रीन दिसते सर्वांना? हो मॅम. काल आपण पाहत होतो, मी तुम्हाला सांगितलं होतं हा टॉपिक सोडवा. तुम्ही सोडवला का हो मॅम. मॅम. सर्वांना? बरं, आता तरी सुद्धा आपण यातले प्रश्न जे आहेत ते फास्ट घेऊयात, कंटिन्यू करूयात. करायचे ना? लगेच पुढचं प्रकरण हो. घेऊन ठेवलंय. ओके येस. ओके. हो मॅम. उत्तर द्यायची पटपट सर्वांनी. मला वाटतं काल 2 प्रश्न झाले होते, आज तिसऱ्या प्रश्नापासून पाहूयात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. चूज द डिफरंट साऊंड ऑफ द फर्स्ट लेटर फ्रॉम द गिवन वर्ड्स. दिलेल्या शब्दात मॅडम. पहिल्या अक्षराचा. हा बोल, बोला, मॅडम. बोल ना वृंदा. ओळखूच येणार. नाही, ओळखू येणार. एक दोन प्रश्न ब्लर दिसत आहेत, पुढचे आहेत. पुढचे पूर्ण क्लिअर आहेत. काय होतं की पुस्तकातले पेज जे आहेत तेच एखाद्या वेळेस थोडेसे फेंट पण असतात. प्रत्येक पेज हे पुस्तकातलं सारखं नाही, आणि एवढं सर्व एक टाईप करणं वगैरे शक्य होत नाही. मला तुम्ही सांगा, टाईप करणं एवढं शक्य आहे का? मग हे बुक आहे, असं बुक जे आहे त्याच्या PDF काढल्या जातात. एखादं पेज जे आहे तर ते बुकचं सुद्धा ब्लर असतं, किंवा थोडस कमी डार्क असल्यामुळे सुद्धा थोडस या प्रकारची PDF निघते. हा बोल ना विराज. मॅम, मला शेवटचे 3 प्रश्न समजले नाही. ओके, सांगते. हा पहा अगोदर, हे सर्वच घेऊयात आपण विराज, सर्वच घेणार आहे. चूज द डिफरंट साऊंड ऑफ फर्स्ट लेटर फ्रॉम द गिवन वर्ड्स. दिलेल्या शब्दांमधून पहिल्या अक्षराचा वेगळा उच्चार असलेले शब्द निवडा. आता उच्चार जर मी रीड केला तर तुम्हाला तो लक्षात येईल, म्हणून मी रीड करत नाहीये. फास्ट उत्तर द्यायचंय. ऑप्शन नंबर 3, व्हेरी गुड. बाकीच्या सर्वांचा उच्चार गचा होता, इथे जच आहे, म्हणजे गर्ल मध्ये गचा उच्चार आला, गिव मध्ये गचा उच्चार येतो, जिराफ मध्ये जचा उच्चार येतो, आणि गिफ्ट मध्ये गचा उच्चार येतो. मग वेगळा झाला जिराफ. विच ऑफ द वर्ड्स गिवन बिलो डज नॉट बिंग विथ द साऊंड. पुढील पैकी कोणत्या शब्दाच्या सुरुवातीस द असा उच्चार नाही? अतिशय सोपे प्रश्न आहेत. टीचर 2. मॅम 2 उत्तर आहे. 2 उत्तर, व्हेरी गुड. काय उच्चार होतं बरं? काय प्रोनाऊन्स टीचर होईल? 2 उत्तर आहे. बरोबर, 2 उत्तर. देर. देअर. द चा उच्चार येतो. इथे द चा उच्चार न होता ड चा होतो. हा झाला देअर. देअर मध्ये हा द चा उच्चार येतो. हा द आहे, इथे सुद्धा द चा उच्चार आहे. त्यानंतर हा देन आहे, म्हणजे द चा उच्चार आहे, पण 2 नंबरला मात्र ड चा उच्चार होतो. ओके, पाहूयात पुढचा प्रश्न. क्वेश्चन नंबर 5. Which of the given words does not have letter Y? कोणत्या शब्दात Y हे अक्षर नाही? क्रमांक 4. प्रश्नाचं उत्तर ओरली सांगायचं नाही. मी चॅटबॉक्स आहेत माझ्याकडे, पाहते मी चॅटबॉक्स मध्ये. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 4, माईक सर्वांचे बंद आहेत माझ्याकडून. बरोबर आहे, जार मध्ये Y नाही. Which of the following seats of letter is not a alphabetical order? पुढील पैकी अक्षराचा कोणता गट वर्णानुक्रमे नाही? अल्फाबेटिकली नाही असा क्रम आपल्याला शोधायचा आहे. ऑप्शन नंबर 2 आणि 3 असे 2-2 आन्सर मिळत आहेत. ओके, ऑप्शन नंबर 2 आणि 3 मध्ये दोघांमध्ये चेक करूयात. इथे सी आहे, C D E F हा राईट झाला, आपल्याला नाही असा पाहिजे.
हा आहे. नंतर LMNO हा सुद्धा आहे. HIJK असा असतो पहा. इथं HGIJ, H नंतर IJ आणि मग K असा योग्य क्रम आहे. UPWX हा सुद्धा राईट आहे, पण हा मात्र वेगळा आहे, तो चुकीचा आहे. पुढचा प्रश्न पहा. फाइंड द इंग्लिश लेटर हिडन इन द गिवन पिक्चर. पुढील चित्रात दिलेले इंग्रजी अक्षर शोधून काढा. कोणतं इंग्रजी अक्षर या चित्रामध्ये लपलेलं आहे? आवाज थोडा बसलेला आहे माझा, 2 दिवसांपासून थोडा खराब येत असेल. ओके, ऑप्शन नंबर 1 आणि बी सुद्धा आलं पुन्हा. व्हेरी गुड. बी बी हे अक्षर बी. ऑप्शन नंबर ए नाही होणार. ऑप्शन नंबर 2 बी. बोला विराज, काय म्हणणं आहे विराजचं? माईक ऑन आहे विराज. विराज. मॅम हम्म. त्या बी मध्ये यल पण येतोय. यल कोणता घ्यायचा बी मधला? मग ते ती रेषा आणि तो बाण दिलाय मध्ये तिथे यल. जास्त परफेक्ट कुठलं दाखवलं? डार्क करून दाखवलं ना आपल्याला बी, म्हणून जास्त परफेक्ट तिथे तोच घ्यायचा आहे. तुझं म्हणणं बरोबर आहे, असा घ्यायचा आपण. मॅडम तो यल. असा घ्यायचा असं म्हणणं आहे ना तुझं, पण असा अर्धवट नाही घेता येणार. हा पूर्ण शेप हा नाही जास्त मॅडम तो नाही. हा असा. हा हा तोच. पण अर्धा आकार नाही ना ठेवायचा आपल्याला. इथे जास्त डार्क पण करून दाखवलेलं आहे आपल्याला, म्हणून जास्त सुटेबल कोणता आहे? बी. तुझं म्हणणं बरोबर आहे, यल सुद्धा होतो, पण तिथे डार्क करून दाखवलाय मुद्दामून त्यांनी. ओके, पुढचा प्रश्न हो मॅम. पाहूयात. हो. विच ऑफ द गिवन वर्ड्स स्टार्ट्स विथ डिफरंट प्रोनाउन्सिएशन. पुढीलपैकी कोणत्या शब्दाच्या सुरुवातीचा उच्चार वेगळा आहे? हे रीड नाही करत आहे मी, तुम्ही उच्चार सांगायचा कोणाचा वेगळा आहे. ऑप्शन नंबर 2 व्हेरी गुड. एकट्याचाच उच्चार ए चा होतो, एडक्याचा. इतर ठिकाणी अ चा किंवा या स्वरापासून. आता शब्द काय झाले पहा. हा ऍक्ट आहे सुरुवातीचा, तिसरा आहे अँड, आणि चौथा आहे अँट, आणि जो दुसरा आहे तर तो आहे एट. एट म्हणजे खाल्ले, ईटचा हा पास्ट आहे एट. तर इथे एडक्याचा असा या स्वरापासून त्याचा उच्चार होतो. आता पुढचा. विच लेटर ऑफ द फॉलोइंग सेट ऑफ वर्ड्स आर द सेम. पुढील शब्दांच्या संचातील कोणत्या संचातील अक्षरे सारखी आहेत? सारखा असणारा संच शोधायचा आहे. ऑप्शन नंबर 2 व्हेरी गुड. 2 राईट आहे. मोर. इथं ऑन आणि नो आहे. नोट आणि नोट, हा नोट पण, हा नॉट आणि हा नोट आहे. अर्थ सुद्धा वेगळा झाला. गॉड आणि गॉट असे 2 शब्द वेगवेगळे आहेत. इथे मात्र दोनही सेम आहेत. एवढे सोपे प्रश्न असतात, पण घाई खूप असते परीक्षेमध्ये, म्हणून घाई प्रश्न चुकून जातात. सोपे प्रश्न असतात मात्र चुकतात. घरी आल्यानंतर अचूक उत्तर त्याचं येतं. पण यासाठी महत्वाची गोष्ट जास्तीत जास्त सराव करा. चुकूनही आपलाही प्रश्न कशाच प्रकारे चुकणार नाही. जेवढा जास्त सराव. खूप सोपं असं म्हणून आपण सोडून देतो आणि तेच कठीण जायला लागतं. असं होऊ नये म्हणून सर्वच प्रश्न पाहायचे. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स बिगिन्स विथ डिफरंट साऊंड. पुढीलपैकी कोणता शब्द वेगळ्या उच्चाराने सुरू होतो? वेगळा प्रोनाउन्स होतोय. ऑप्शन नंबर 3, 10चं 3 म्हणणं आहे. व्हेरी गुड. नो. हा काइंड आहे.
का पासून हे झालं. हा काईट आहे, का ने सुरुवात झाली. इथे जरी के ने जरी असता तरी के यामधला सायलेंट आहे, याचा उच्चार होतो नो. हा नो याचा अर्थ असतो की माहीत आहे, माहीत असणे, म्हणजे हा नो. इथे आहे किटन, म्हणजे कचाच उच्चार आला हा की पासून. कच्या उच्चारावाले आणि एकच के हा न च्या उच्चारावाला. फक्त पहिलं अक्षर मी लिहिलेलं आहे प्रत्येक अक्षराचं. एवढं जरी समजलं तरी लक्षात येऊन जातं. पुढचा प्रश्न. विच ऑफ द गिवन वर्ड्स वुड बी थर्ड इफ वी अरेंज देम अल्फाबेटिकली? पुढील शब्द वर्णानुक्रमे मांडले तर क्रमाने तिसरा शब्द कोणता येईल? त्यांना क्रम द्यायचा आपण. पहिला कोणाचा, दुसरा कोणाचा, तिसरा कोणाचा हे पाहावं लागेल. ऑप्शन नंबर 4. ओके, चला ऑप्शन नंबर 4 येतोय. आता आपण यांना क्रम देऊयात. आता या सर्वांमध्ये पहा, यफ 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 यफ, सर्वांकडे यफ सारखा आहे. आता नंबर जो आहे तर तो कोणाचा? एल, ई, आर आणि ओ यांच्यामध्ये अगोदर नंबर पाहायचा. यांच्यामध्ये सर्वात अगोदर कोण येतं, त्यानंतर कोण येतं. आता प्रत्येक जण यफ होता म्हणून यफच्या नंतर येणारं अक्षर मी घेतलं. इकडे एल होता, इथे ई आहे, आर आणि ओ. मग सर्वात सुरुवातीला येतो ई. एबीसीडी मध्ये काय येतो? ई. मग हा ईचा क्रमांक 1 झाला. आता दुसऱ्या क्रमांकावरती एबीसीडी जर पाहिली तर मग दुसऱ्या क्रमांकावरती यल अगोदर का ओ अगोदर की आर अगोदर, कुठला शब्द अगोदर येईल, सॉरी कुठलं अक्षर अगोदर येईल, कोणाला सांगता येईल? ई. ई. यल ई. ई. ईचा नंबर 1 झाला. ई नंतर कोण येईल? यल इन यल. यम. यम कुठे आहे? यम नाही ना इथे. यम नाही. या चौघांमध्ये का यल. हा यल मॅम यल. हा. त्यानंतर त्यानंतर कोणतं येईल? टीचर. हो. आणि त्यानंतर अगदी बरोबर. चला आपल्याला हा टीचर. होता तिसऱ्या क्रमांकावरती. मग तिसरा ओ वाला, ओ वाला होता फूड, तो राईट आहे. ऑप्शन टीचर. ओके, समजलं सर्वांना क्रम कसा लावायचा असतो? जर सेम अक्षर असेल तर त्याच्या पुढचं, त्याच्या पुढचंही सेम असेल तर त्याच्या पुढचं पाहायचं. हो ओके, सर्वांना समजलंय? कोणालाही डाऊट नाही? हो टीचर, मला ज्यांना समजत नसेल, ज्यांना समजत नसेल त्यांनी बिनधास्त हँड रेज करा. समजलं नाही तर तुम्ही 10 वेळा विचारलं तरी मला काही राग येणार नाही, किंवा असं होणार नाही की मी तुम्हाला ते सांगणार नाही. काय होतं? एसी बंद करू का? एसी बंद कर. बरं, पहा आता पुढचा प्रश्न. क्वेश्चन नंबर 12. Choose the option which have correct alphabetical order of the given words. पुढील शब्दांचा दिलेल्या पर्यायातून योग्य वर्णानुक्रम असलेला गट निवडा. एक्साइट, इक्वल, इलेक्ट, आय, एग. ताप आलाय का? बंद केला एसी पण. चालू राहिला का? ओके. ऑप्शन नंबर 1 आणि 2 अशी 2 ऑप्शन्स मिळतात. आता इथे मात्र उत्तर तुमची वेगवेगळी येत होती. आता योग्य कुठलं, तर इथे आपण क्रम देऊयात. आता प्रत्येक जण ई वाला होता. एक्साइट मध्ये ई आहे, इक्वल मध्ये आहे, इलेक्ट मध्ये आहे, आय मध्ये आणि इगर मध्ये सुद्धा आहे. मग आपण त्याच्या पुढचं जे अक्षर आहे तर ते लिहून घ्यायचंय. एक्स, त्यानंतर क्यू, एल, वाय आणि ए. आता यांना क्रम देऊयात. चला तुम्ही सांगा आता कुठला क्रम पहिला असेल? सर्वांचे माईक ऑन आहेत? एच्या नंतर जवळचा कोण? दुसरा नंबर ए.
बरोबर का? एक काम करा, तुमच्या सर्वांचे ऐका ऐका सर्वांचे माईक जे आहे ते खरखरतायत. मी प्रत्येकाकडून उत्तर घेणार आहे आणि मला प्रत्येकाचं उत्तर पण चेक करता येईल योग्य पद्धतीने. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये यांचा क्रम लावून टाका. ज्यांचा ALYXU काय असेल ते, कोणाचा क्यू अगोदर असेल QXYLA असं काय असेल तर तुमचा क्रम लावून टाका. 1 नंबर कोणाचा असेल? पर्याय क्रमांक नका टाकू, आता डायरेक्ट मला हा क्रम सांगा. हा क्रम येणं खूप गरजेचं आहे. इथं उत्तर शोधलं तुम्ही. हा पहा, AQYX वृंदाचं आलं. वृंदाचं काय आलं? AQYX. तिने ला घेतलंच नाही, चं महत्वच नाही. बरं पुढे कोमल, असं 2-2 नको टाकू. हा ALQX. रेवतीनं एक्स पर्यंत घेतलं, ला घेतलंच नाही. आता पृथ्वीराजचं उत्तर मिळालं ALG. तर नवीनच आणलं त्यानं. XY यांच्यापैकीच AD. ओके, आराध्यानं डी आणला शोधून नवीन. आता डी कुठे आहे? डी नाही, हे दुसरं अक्षर मी घेतलं, यांच्यामध्येच लावायचंय. ई सुरुवातीला होता, ला नाही पाहिजे. ओके, पुन्हा आता रियाचं आलंय ALQXY. व्हेरी गुड रिया. रियाचं उत्तर मिळालं, अगदी योग्य आहे. बर पहा, ए वाला 1 नंबर, दुसरा क्रमांक चा, त्यानंतर चा, त्यानंतर चा, सॉरी त्यानंतर चा आणि मग चा. XYZ असं म्हणतो की नाही आपण. मग हा 4 आणि हा झाला 5वा क्रमांक. तर आता असाच आपल्याला पाहायचा. ए वाला शब्द कुठला होता? इगरचा झाला 1 नंबर. त्यानंतर 2 नंबर होता वाला शब्द इलेक्ट, हा झाला 2 नंबर. 3 नंबर होता चा, इक्वल, हा 3 नंबर झाला. 4 नंबर होता एक्स वाला एक्साइट आणि 5 नंबर होता चा म्हणजे आय. आता या क्रमाने आपण इथे क्रम जो आहे तो शोधूयात. इगर इलेक्ट कुठे दिसला? इगर नंतर इलेक्ट, तिसऱ्या नंबरवरचा इक्वल, चौथ्यावरचा एक्साइट आणि सर्वात शेवटीवरचा आय. असा ऑप्शन नंबर 2 आपल्याला मिळालेला आहे. ओके, सर्वांना समजलंय का? माईक सर्वांचे ऑन आहेत. बोला, मुग्धाला डाऊट होता का? हो मॅडम, माझं पण तेच उत्तर होतं. प्रश्न सोपा आहे, कसा सोडवायचा हे लक्षात आलं का? बरं, मुग्धाचं काय म्हणणं होतं? मुग्धा, मॅडम, माझं पण ALQXY हेच उत्तर होतं. ओके ओके, बऱ्याच जणांचं झालं काय असेल तर बरोबर तुम्ही काढले, पण टाईप करताना घाई गडबडीमध्ये थोडस मागे पुढे झाले असतील अक्षर, असंही होऊ शकते. ओके, चला घ्या, पुढचा प्रश्न घेऊयात. पुढचा प्रश्न पाहूयात. हा बोला. स्क्रीन दिसेना. ओके, जीवनला स्क्रीन नाही दिसत आहे, बाकीच्यांना दिसतंय का? स्क्रीन दिसेना. दिसते का? मॅम. आता सर्वांचं झालं. मी बंद केलं होतं, आता दिसत असेल सर्वांना. आता दिसतंय ना सर्वांना? जीवन, तुला दिसतंय का? मॅडम, मला आधी दिसत होतं. ओके, हा जीवनला दिसत नव्हतं फक्त. बरं, पाहता पुढचा प्रश्न आपण पाहूयात. काही डाऊट असेल तर हँड रेज करा. Which of the following words will you omit so that the words are arranged in alphabetical order? पुढील शब्द वर्णानुक्रमे होण्याकरिता कोणता शब्द काढून टाकाल? पहा शब्द कोणकोणते आहेत? ब्रेन, ब्राईट, ब्रीफ, ब्रीम, बोर्ड, ब्रेड, ब्राऊन आणि ब्रश. कोणता शब्द आपण काढून टाकायला हवा? याचा अर्थ असा असतो की वर्णानुक्रम अगोदरच लावलेला आहे, पण एक असा शब्द आहे की तो मध्येच येऊन बसलाय. ओके, ब्रेड, व्हेरी गुड, ब्रेड अगदी बरोबर आहे. एक शब्द असा आहे की तो मध्येच येऊन बसलेला आहे, तो नसला तर तो जो क्रम आहे अल्फाबेटिकल ऑर्डर जे काही वर्ड्स तयार केलेले आहेत ते अगदी बरोबर असणार आहे. तर त्यामध्ये होता हा ब्रेड. ब्रेड कुठे आला?
हा इथे ब्रेड. आता ब्रेडलाच का बाहेर काढलं? तर आता सुरुवातीचे अक्षर प्रत्येकाचं अक्षर बी बी आहे बरोबर. त्यानंतर आर 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 सर्वांकडेच आहे बरोबर. म्हणजे बी आरला आता पाहायचं नाही. मग आर कोणाला पाहायचं होतं? तिसरं अक्षर. तिसरं अक्षर इथे ए आहे, आय आहे, पुन्हा आय आहे, इकडे पण आय आहे, इकडे ओ आहे आणि इथे मात्र ई. आता ए बी सी डी ई. ई अगोदर येतो की आय अगोदर येतो? याच्यानुसार पायथा आय आय वाला आता होता तर ई इथे मध्येच कुठून आला? इकडे नंतर पुढचा जो क्रम आहे आय नंतर येणारा जो ओ आहे तो ओ आला, पुन्हा यू आला. पण हा ब्रेड जो आहे त्यानं मध्येच जागा घेतलेली. हा शब्द इथे आल्यामुळे हा अल्फाबेटिकली यांच्यामध्ये सूट होत नाही. ओके, प्रश्न समजला सर्वांना? प्रश्न कसा सोडवायचा हे समजलं का? हो टीचर. ओके, हो टीचर. पुन्हा सांगा. पुन्हा सांगू हे चालेल. ज्यांना नाही लक्षात आलं त्यांनी पुन्हा एकदा पहा. काय केलं पहा मी. आता त्यांनी सांगितलं की अल्फाबेटिकली आम्ही अगोदरच लावून दिलेले आहेत हे शब्द. हे शब्द वर्णानुक्रमे आहेत, पण एक शब्द असा आहे यांच्यामध्ये की तो शब्द आल्यामुळे वर्णानुक्रम जो आहे तो तिथे बिघडतोय. तर तो वर्णानुक्रम राहत नाही असा एक शब्द आहे. आता प्रत्येक शब्दामध्ये बी आर आहे सुरुवातीला. बी आर बी आर बी आर बी आर पहा प्रत्येक ठिकाणी हा बी आर आहे. मग नंतर पाहायचं कोण? बी आरच्या नंतर येणारं अक्षर. मग बी आरच्या नंतर येणारं इथे ए आहे, इकडे आय आहे, आय आहे, आय. आता तिघांमध्ये पण आय आहे. पण आता ब्रीफच्या अगोदर ब्राईड का आणि ब्रीमच्या अगोदर हा ब्रीफ का? तर याच्या नंतर आयच्या नंतर हा डी आहे आणि इकडे ई आहे. एबीसीडी मध्ये डी अगोदर येतो, त्यानंतर ई येतो. म्हणून डी वाला अगोदर घेतला, ई वाला त्यानंतर ठेवला आणि त्याही नंतर यम येतो. म्हणून यांच्यामध्ये सुद्धा तिघांमध्ये आय असून देखील यांचा असा क्रम लावलेला होता. आता पुढे बी आर नंतर इथे डायरेक्ट ओ आला, म्हणजे आयच्या नंतर ओ येतो. हा सुद्धा चालेल, काय अडचण नाही. पण इथे काय सांगितलं? पुढे ब्रेड मध्ये मात्र ई आलेला आहे. तिसऱ्या क्रमांकावरती कोण आला? ई आला. मग ई असा येईल का? ए बी सी डी, ई एफ जी एच आय. म्हणजे आय येऊन गेलेला आहे. मग आयलाच जर आपण अगोदर घेतलं होतं तर ई अगोदरचा शब्द नंतर कसा येईल? हा ई जो आहे तर तो ई कुठे असायला होता? असलाच तर तो यांच्याही पूर्वी असायला होता. मग ब्रेडचं जर स्थान द्यायचं म्हटलं तर तो इथे झाला असता एक नंबरला. कारण प्रत्येक ठिकाणी सॉरी बी च हे ठाण इथे झालं असतं. इथे ए आहे, ब्रेड मध्ये ए आहे, इथे आलं असतं दुसऱ्या क्रमांकावरती. इथे तो आला असता. हा ब्रेड इथे चालणार नाही. ओके, आता समजलंय का का वेगळा केलं याला? प्रश्न समजला? येस मॅम. ओके, आता पुढचा प्रश्न. समजला टीचर. Which of the given words has different pronunciation of vowel U? U या स्वराचा वेगळा उच्चार असलेला शब्द कोणता? ओरली द्यायचं नाही. चॅट बॉक्स मध्ये मला प्रत्येकाचा आन्सर पाहता येतो. ओके, रेवती, ईश्वरी, मल्हार यांचं उत्तर आलेलं आहे. साईराज, संबोध, मुग्धा, मानसी पाटील नावाने कोण जॉईन आहे? प्रत्येकाने प्रत्येकाचे नाव ठेवायचे प्रोफाईलला. काय होतं की इतरांची नावं नाही लक्षात येत. सॉरी, मनस्वी आहे, वरती गेली होती कमेंट, लक्षात नाही आलं. हा, मनस्वी, मनस्वी पाटीलच्या नावाने कोण आहे? नाव नाव सांग ना बेटा तुझं. मनस्वी प्रमोद पाटील. मनस्वी. ओके, मनस्वी. मनस्वीचं नाव माझ्या यादीला नव्हतं वाटतं आपल्या ग्रुपला.
ग्रुपला नव्हतं ना ऍड तुझं? तो ग्रुप होतं ना. आहेस का? मनस्वी नावानच हो. आहे. मानसी नाव केलंय म्हणून. हा, मानसी नाव दिलेले ना तुम्ही? हो. नाव केलेलं आहे मनस्वी, तिचं नाव तुम्ही मानसी करून दिलेलं आहे. हो का? हा हा. ओके ओके, चालेल. ओके. काय होतं, नवीन नाव लक्षात आलं की मग ते विद्यार्थी वाटत नाही ना आपला आहे की नाही. मनस्वी एकदा तरी व्हॉट्सअपला नंतर हाय टाका. ओके. विच ऑफ द गिवन वर्ड्स हॅज डिफरंट, हा झाला होता का आपला? हा नाही, सॉरी, हाच चालू आहे. यू या स्वराचा वेगळा उच्चार असलेला शब्द कोणता? ऑप्शन नंबर 3. बरोबर. आता हा सन, हट आणि टब यांचा उच्चार सांगितलं. हा, यूचा उच्चार हा काय झाला सन मध्ये, म्हणजे यचा होत नाही तर अचा झाला इथं, पण पुट मध्ये हा यूचा उकार लागतो इथं, पुट यचा उच्चार होतो म्हणून हा पुट वेगळा आहे. बरोबर आहे, संबोध पुट आलंय, बरोबर आहे. घ्या पुढचा प्रश्न. Where will you see the word fall in the following list to arrange it in alphabetical order? योग्य वर्णानुक्रम साधण्याकरिता पुढील शब्दांच्या यादीत फॉल हा शब्द कोठे वापराल? बॉल, कॉल, स्मॉल आणि टॉल. चला आन्सर येऊ द्या. ऑप्शन नंबर 3 अगदी बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 जवळजवळ सर्वांचंच उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. ओके, काही अडचण नाही. बिफोर स्मॉल हे राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. एकाचही वेगळं आलं नाही त्याच्यामुळं जाऊयात आता पुढे. विच ऑफ द गिवन वर्ड शुड बिगिन विथ अ कॅपिटल लेटर? पुढील पैकी कोणता शब्द कॅपिटल अक्षराने सुरू व्हायला हवा होता? रत्नागिरी, मँगो, पॅरट आणि झेब्रा. मॅम मला नाही समजलं. कोणता नाही समजला बेटा? 15व. ओके, हा प्रश्न सांगा आता एवढा, मग पुन्हा घेते. या प्रश्नानंतर घेऊयात आपण लगेच. पहिला. ओके, पहिला. रत्नागिरी. हा, रत्नागिरी. रत्नागिरीचा आर कॅपिटल असायला हवा होता. आणखी मँगोचा असायला होता का? मँगोचा, हा बोल ना. मँगो, मॅम हा बोल ना. हे सर्व शब्द कॅपिटल अक्षराने सुरू व्हायला हवे होते ना. हा, सांगते ना तुला आता. कॅपिटलने सुरू व्हायला हवे होते. आता कॅपिटलने इथे रत्नागिरी हे पर्याय जो आहे तो बरोबर आहे. आता जेव्हा प्रॉपर नाउन आपण यूज करतो, ऐका. अक्षराची सुरुवात कॅपिटल लेटरने होते. हो हो हो, तेच सांगते मी तुम्हाला. पहिलं अक्षर जे आहे तर ते कॅपिटलच काढावं लागतं. मग आता रत्नागिरी हे प्रॉपर नाउन आहे. नाउनचे अनेक प्रकार आहेत, पण त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचे सुरुवातीला 2 प्रकार शिकतो आपण, कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउन. कॉमन नाउन मध्ये जे अक्षर असतात, समजा बॉय, गर्ल, विलेज, सिटी अशी नावं येतात. पण त्या सिटीला जर नाव दिलं, समजा रत्नागिरी ही सिटी आहे, तर रत्नागिरी मधला आर कॅपिटल येतो. आता तसं पाहायला गेलं तर फ्रूट म्हटल्यावर FRUIT हा फ्रूट झाला. पण फ्रूट मध्ये कोण कोण येतो? हा मँगो आहे, तर मँगो मधला यम हा कॅपिटल असायला हवा होता. त्यानंतर बनाना मधला बी. असे जर फ्रुट्स दिले, आता इथे पुढे टाईप होत नाही, हा इथे पुढे पेन चालत नाही. असे जे फ्रूट आहेत, फक्त जर फ्रुट्स म्हणलं असतं तर ते कॉमन नाउन झालं असतं, आणि त्यांच्याशी संबंधित जर असतील फ्रूट तर ते प्रॉपर मध्ये आले असते. पण इथे फ्रूट
जसं की इथं मँगो एक आलेले पॅरट आलेले झेब्रा आलेला आहे, म्हणजे प्राणी आणि फ्रूट आलेले आहेत. पण इथे एक जास्तीचं जवळचे नाव यांच्या तुलनेमध्ये जवळचं आलेले रत्नागिरी प्रॉपर नाव, की जसं की मँगो, आंब्याला सुद्धा नावं असतात. हापूस आंबा, बरोबर, वेगवेगळ्या आंब्याची सुद्धा नावं आहेत. मग त्या नावानं जर आपण तू सुरुवात केली असती तर मग ते कॅपिटल होतं. पण जर फ्रूट आहे, जर तुम्हाला कॉमन नाउन फ्रूट दिलंय आणि फ्रूट मध्ये जेव्हा एखादं वेगळं फ्रूट दिलेलं आहे पण त्या फ्रूटचं मात्र सुरुवात जी आहे तेव्हा तो कॅपिटलने असायला हवी होती. पण रत्नागिरीला ऑप्शन आहे का? मँगोला वेगळे नाव असेल, पॅरटला असेल नाव कोणीतरी घरी ठेवलेलं, झेब्राला सुद्धा नावं ठेवली जातात, गाईला बैलाला सुद्धा ठेवली जातात, बरोबर. बैल आणला आपल्या घरी त्याला मोत्या नाव ठेवू, कुत्रा आणला त्याला काहीतरी वेगळं नाव ठेवलं जातं, बरोबर का? असं होतं का? मॅम टॉमी. हो, टॉमी. काय, हा, कुठलंही नाव आपण ठेवू शकतो. पण रत्नागिरी हे फिक्स नाव आहे. आलं लक्षात तुम्हाला? रत्नागिरीला आपण कधी बीड म्हणणार का? हे मुंबई आहे असं म्हणू शकतो का आपण? रत्नागिरी हे फिक्स नाव आहे, नाही. याच्यामध्ये बदल नाही. हे एकदम प्रॉपर नाऊन आहे. मग यांच्या तुलनेमध्ये हे प्रॉपर आहे म्हणून ते रत्नागिरी. आलं लक्षात? सर्वांना समजलं? ओके. आता पुढचा प्रश्न. Choose a word that comes second if the following words are arranged alphabetically. पुढील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास येणारा दुसरा शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. बॉल, बिग, बॉक्स आणि बेल. अरे सॉरी, हा प्रश्न राहिला तुमच्या अगोदरचा, ज्यांना एक्सप्लेन झाला नव्हता तो याच्या नंतर लगेच घेऊयात. बोलण्याच्या नादात तो राहिला. ऑप्शन नंबर 4. ओके, चला ऑप्शन नंबर 4 हे बरोबर आहे का हे आपण पाहूयात. तर दुसरा शब्द शोधायचा आपल्याला. पहिल्या त्यासाठी शोधावं लागेल. बॉल मधला बी, प्रत्येक ठिकाणी बी बी आहे. त्यानंतर आपण ए पाहणार, इकडे आय आहे, ओ आहे आणि मग ई. ए जो आहे एबीसीडी मधला तर तो 1 नंबरला येतो. त्याच्यानंतर बी नाही, सी पण नाही, डी पण नाही, मग आला ई, म्हणून ईचा क्रमांक हा दुसरा. ईच्या नंतर येणारा जवळचा, मग हा बिग झाला आणि मग ओ येतो, म्हणून असा क्रम यांचा झालेला आहे. तर आपल्याला दुसरा पाहायचा होता, दुसरा झाला बेल. ओके, प्रश्न समजला सर्वांना? येस ऑर नो? चॅट बॉक्स मध्येच द्या उत्तर. सर्वांना समजला? आता 15वा जो राहिला होता तो पाहूयात. बर, 15वा कोणाला नव्हता समजला? हँड रेस करा एकदा. ज्यांना समजला नव्हता 15वा त्यांनी हँड रेस करा. ओके, मला सिद्धी सिद्धी सूर्यवंशी. ओके, बर. आता आफ्टर आणि बिफोर आपण इयत्ता पहिलीपासून शिकतो. मग सर्वांचे माईक ऑन केलेले, बोलू शकता तुम्ही. आफ्टर आणि बिफोर शिकलो का आपण इयत्ता पहिलीपासून? आफ्टरला काय म्हणायचं? आफ्टर म्हणजे काय? नंतर. हो, आफ्टर म्हणजे काय? नंतर. आफ्टर म्हणजे नंतर आणि बिफोर म्हणजे अगोदर. बर, हे दोन शब्द समजले तुम्हाला, अगोदर आणि नंतर. आता इथे बिफोर कॉल. बिफोर कॉल म्हणजे कॉलच्या अगोदर. आफ्टर स्मॉल, आफ्टर स्मॉल म्हणजे स्मॉलच्या इथे नंतर. आफ्टर बिफोर स्मॉलच्या अगोदर झालं. आफ्टर बॉल म्हणजे बॉलच्या नंतर. हा, बोल ना. आता यांना वर्णानुक्रम द्यायचा आहे, बोल. मला 16वा प्रश्न समजला नाही. 14वा का? 14 नंबर. 16वा. ओके, तो पण घेऊयात, तो पण घेऊयात, डबल घेऊयात. रिपीट करूयात आपण. बरं, आता हा पहा. आता ही जी यादी दिलेली आहे यामध्ये एक शब्द आपल्याला ऍड करायचा आहे. तो कुठला ऍड करायचा आहे? फॉल हा शब्द ऍड करायचा आहे आणि यांना क्रम द्यायचा आहे. मग आता यांचा आपण नेहमीप्रमाणे क्रम लावून घेऊयात.
आता इथे पहिलं अक्षर बी आहे, इकडे सी आहे, एस आहे, टॉल आहे आणि इथे एफ आहे. आता यांच्या तुलनेमध्ये कोण अगोदर येईल बरं? बी, सी, एस, टी की एफ अगोदर येणार? बी. बी. अगदी बरोबर. म्हणजे क्रमांक 1 हा बीचा झाला. बरं, आता क्रमांक 2 कोणाचा असणार आहे? हा, सी. हा, सी चा नंतर. बर, ए बी सी झाला. आता त्यानंतर एफ क्रमांक 3 झाला, बरोबर. हा, एफ क्रमांक 3 झाला. त्यानंतर चौथा क्रमांक अगोदर यस अगोदर येतो. यस अगोदर किती आहे अगोदर? यस अगोदर, बरोबर. बर, हो. हा, आता क्रम कसा झाला? बॉलचा अगोदर बी आला, बॉल मधला सी चा, हो, पर्याय सी. पहा आता, त्यानंतर तिसरा क्रमांक होता फॉलचा, चौथा होता स्मॉलचा आणि पाचवा होता टॉलचा. एक एकच अक्षर लिहून घ्यायचे कारण इथे शब्द आहेत लिहिलेले. आता फॉल हा जो शब्द आहे तो कुठे सापडलेला? आता बिफोर स्मॉल. बिफोर स्मॉलच्या अगोदर आहे का? स्मॉल शब्दाच्या अगोदर आहे का? फॉलच्या अगोदर आहे का हा फॉल? आता समजलं? ओके. तसेच लावलेले, फक्त आपल्याला फॉल त्याच्यामध्ये टाकायचा होता. फक्त फॉल टाकायचा होता. बरं, 14वा कोणाला नव्हता समजला? त्यांनी पहा, 16वा ना? 16च का? 16 नंबरचाच ना? 15वा समजलं नव्हतं एका मुलग्याला. ओके, 16 पण आता सांगितलं ना कोणीतरी? 16 नंबर सांगितला ना? Which of the given words should begin with a capital letter? पुढील पैकी कोणता शब्द कॅपिटल अक्षराने सुरू व्हायला हवा? पाहता, रत्नागिरी, मँगो, पॅरट आणि झेब्रा याच्यामध्ये आपला ऑप्शन जो आहे रत्नागिरी आला. का? तर रत्नागिरी फिक्स नाव आहे, बरोबर आहे. याला फिक्स ज्याचं नाव असतं त्याला काय म्हटलं जातं? प्रॉपर नाउन. आणि ज्याचं समजा बॉय, बॉय हे कॉमन नाउन आहे. बॉय मुलगा, पण मुलांची अनेक नावं असतात. मुलाचं नाव आहे महेश, मग महेश हे प्रॉपर नाउन झालं. मुलाचं नाव आहे सुरेश, सुरेश हे प्रॉपर नाउन झालं. त्यानंतर मुलाचं नाव आहे गोटू, मग ते सुद्धा प्रॉपर नाउन झालं. म्हणजे फिक्स त्याला नाव जे दिलेलं आहे तर ते काय झालं? प्रॉपर नाउन म्हणायचं. आता इथे सिटी आहे, सिटी. पाहता इथे काय झालं असतं? सिटी. मग सिटी नेम आहे रत्नागिरी. मग रत्नागिरी नावाला आपण वेगळ्या नावाने ओळखतो का? रत्नागिरीला पण कधी मुंबई म्हणू का? पण मँगो म्हणलं, मँगोचे प्रकार आहेत, बरोबर. मँगो वेगवेगळ्या प्रकारामध्ये भेटतो आपल्याला. बदाम असेल, मँगोचे कोणकोणते प्रकार तुम्ही खाता? त्यानंतर हापूस, हा, आणखी हा, म्हणजे काय काय प्रकार असतील, जे जे नाव असतील तो प्रकार. हो. म्हणजे हे काय झाले? त्यांची नावं झाली. म्हणजे यांच्या नावांमध्ये बदल होऊ शकतो, इथे नावांमध्ये बदल होऊ शकतो, पण रत्नागिरीला वेगळं नाव आहे का काही? रत्नागिरी फिक्स आहे, याच्यामध्ये बदल नाही. बरं, शेवटचा फक्त 1.5 मिनिट राहिलेला आहे. 2-3 प्रश्न आपले राहिलेले, तेवढे आपण कंटिन्यू करूयात. आता प्रश्न समजलेला होता ना सर्वांना? काही अडचण कोणाला? हे आपल्याला शिकायचंय. हे तुमचं अधूनमधून हे असं ग्रामर होणार आहे आणि त्यानंतर मध्येच तुमचं वेगळंही ग्रामर होणार आहे, डायरेक्ट बुक्स मधले, वेगळ्या बुक्स मध्ये. ओके, शेवटचा 1 मिनिट राहिलेला आहे. हे 4-5 प्रश्न कंटिन्यू करायचे की थांबायचे? आपण मध्येच लिंक थांबू शकते. कंटिन्यू करा. 1 मिनिट राहिला ना, पण कंटिन्यू मध्येच लिंक थांबणार आहे. पण आज सोडवा तुम्ही, आज सोडवा. पीडीएफ सोडवायला द्या. पीडीएफ देते सोडवायला. मी कालच 2 पीडीएफ पाठवल्या, त्याच कंटिन्यू करा तुम्ही. हो, अरे आता मला आल्यावर आठवणीत आलं, क्लासमध्ये राहिली अंकल. मला एखादा मेसेज करा म्हणून, एखादा उद्या मेसेज करा. आणखी एक सूचना आहे तुम्हाला, उद्या इंग्लिश आणि मराठीचं वाचनाचे रेकॉर्डिंग मला पाठवायचे, ऑडिओ किंवा व्हिडिओ कुठलेही, इंग्लिश आणि मराठी. कुठलेही